ऐसा कित्येक वर्षांचा क्रम निर्वेध चालला होता अविश्रम. परी होणारासी न चले नियम घडतसे अतिक्रम अकल्पित. बाबा नसता मशिदीत पोरगा एक होता झाडीत. तळीचा केर काढावयाचे निमित्त वीट ती किंचित उचलली. फुटावयाची वेळ आली वीट पोराचे हातून निसटली. धाडकिनी ती खाली पडली दुखंड झाली तात्काळ. ऐकता हे बाबांनी म्हटले वीट नाही की कर्मची फुटले. ऐसे वधूनी अति हळहळले नेत्री आले दुःखाश्रू. नित्य योगासन ज्या विटे घालीत बाबा ती जव फुटे. तेणे दुःखे हृदय फाटे कंठ दाटे तयांचा. ऐसी बहुता काळाची जुनाट निजासनाचे मूळपीठ. अवचट भंगली पाहून वीट मशीद सुनाट वाटे त्या. वीटची पणती प्राणापरती बाबांची होती अति आवडती. पाहून तियेची ऐसी ती स्थिती बाबा अतिचित्ती हळहळले. त्याच विटेसी टेकून कोपर बाबा घालवीत प्रहराचे प्रहर. घालून आसन योग तत्पर म्हणून तिजवर प्रेम मोठे. जिये संगे आत्मचिंतन जी मज होती जीवकी प्राण. ती भंगली माझी सांगातीण मीही तिजवीण न राहे. वीट जन्माची सांगातीण गेली की आजी मज सांडून. ऐसे तियेचे गुण आठवून बाबांनी रुदन मांडिले. येथे सहजी येईल आशंका वीट ही क्षणभंगुर नाही का. एतदर्थ करावे का शोका काय लोकांनी म्हणावे. आशंका ही प्रथम दर्शनी उठेल कवणाच्याही मनी. प्रवर्ते मी समाधानी पाय नमुनी साईंचे. कैसा होईल जगदुद्धार कैसे तरतील दीन पामर. एतदर्थची संतांचा अवतार कर्तव्य इतर नाही त्या. हास्य रुदन क्रीडा प्रकार लौकिक नाट्याची येथील सार. जैसा जैसा श्रेष्ठाचार लोकव्यवहार ही तैसा. संत जरी पूर्ण ज्ञानी अवाप्त सकल संकल्प जनी. तरी लोक तरावया लागुनी कर्माचरणी उद्युक्त.